Hi everyone. In today's class, we are going to learn how to find out paramagnetic and diamagnetic properties of any molecule or ions. According to the MOT, we can find out these properties according to the molecular orbital theory. तर आपल्याला बघायचं आहे त्यासाठी एक ट्रिक आहे, व्हेरी सिंपल ट्रिक आहे बघा ती. जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलची टोटल सम त्या मॉलिक्यूलच्या इलेक्ट्रॉनची टोटल जी काही सम असते ती इवन असते. इवन म्हणजे काय 2 4 6 8 10 राईट सम असते. तर तो जो काही मॉलिक्यूलची प्रॉपर्टी असणार आहे ती कशी असणार आहे डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक म्हणजे काय तिथं काय असतात पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलचे जे काही टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्या इलेक्ट्रॉनची जी काही सम आहे ती ऑड असेल विषम असेल किंवा 10 इलेक्ट्रॉन्स असेल किंवा 16 इलेक्ट्रॉन्स असेल तर ती प्रॉपर्टी काय होईल त्या मॉलिक्यूलची पॅरामॅग्नेटिक ही प्रॉपर्टी होईल. आता तुम्ही म्हणाल 10 आणि 16 10 आणि 16 इलेक्ट्रॉन या बाबतीत कसं काय पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी होईल. त्या बाबतीत डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी व्हायला पाहिजे ना, पण तसं नाही. त्यासाठी एक्सेप्शन आहे. एक्सेप्शनल केस ही जेव्हा 10 इलेक्ट्रॉन स्पीसीज असतात किंवा 16 इलेक्ट्रॉन स्पीसीज असतात तेव्हा सुद्धा त्या मॉलिक्यूलची जी काही प्रॉपर्टी असते बघा ती पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी असते. म्हणजेच काय तिथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स तिथं प्रेझेंट असतात. आता हे बघा O2 इलेक्ट्रॉनचा आपण बघू. O2 जो काही मॉलिक्यूल आहे तर आपल्याला बघायचंय हा डायमॅग्नेटिक आहे की पॅरामॅग्नेटिक आहे. तर आपण याची टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आधी फाइंड आउट करून घेऊ. तर O2 2 ऑक्सिजन म्हणजे काय 8 + 8 = 16 इथं किती झाले इलेक्ट्रॉन 16 झाले राईट. आता 16 इलेक्ट्रॉन्स असल्यावर एक एक्सेप्शन आहे. त्यामुळे काय प्रॉपर्टी असणार आहे त्याची पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी. पॅरामॅग्नेटिक हा जो काही मॉलिक्यूल असेल त्याची प्रॉपर्टी काय असणार आहे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी राईट. आता आपल्याला बघायचंय कार्बन मोनॉक्साईड. कार्बनचे जे काही टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते असतात 6 प्लस ऑक्सिजनचे जे काही टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते असतात 8. 6 + 8 = 14 इलेक्ट्रॉन्स राईट. आता हे बघा 14 इलेक्ट्रॉन्स इवन आहे त्यामुळे काय येणार याची प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता हे झाले मॉलिक्युल्स राईट. आता हा सुद्धा मॉलिक्यूल आहे N2 मॉलिक्यूल नायट्रोजन मॉलिक्यूल. आता हे बघा N2 म्हणल्यावर काय येणार इथं 7 + 7 = 14 इलेक्ट्रॉन्स. आता 14 इलेक्ट्रॉन्स म्हणल्यावर याची पण प्रॉपर्टी काय येणार तिथं डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी राईट. आता नेक्स्ट आता हा मॉलिक्यूल आता याला काय म्हणतो आपण CO कार्बन मोनॉक्साईड आयन म्हणतो राईट. कारण त्याच्यावर काय एखादा आयन आहे पॉझिटिव्ह आयन ते दिलेला आहे. तर आपल्याला बघायचंय कार्बनमध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात तिथं 6 प्लस ऑक्सिजन मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत 8 असणार आहेत राईट. आणि इथं जो काही आयन आहे इथं प्लस असल्याने +1 असल्यामुळे आपण इथं काय करतो -1 = किती होईल इथं 13 इलेक्ट्रॉन्स. 13 इलेक्ट्रॉन्स आहेत. कसे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑड आहेत की इवन ऑड आहे. त्यामुळे काय त्याची प्रॉपर्टी पॅरामॅग्नेटिक. नेक्स्ट वन O2 2 - आयन राईट. आता हे बघा O2 2 ऑक्सिजन आहेत किती होणार 8 + 8. आता इथं काय -2 आहे -2 आणि इथं आल्यावर आपण काय घेतो ते +2 म्हणजेच काय किती होतील इथं 8 आणि 8 16 आणि 2 18 18 इलेक्ट्रॉन स्पीसीज. जर ती 18 इलेक्ट्रॉन स्पीसीज असेल तर किती इवन म्हणजेच काय डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. तुम्हाला फक्त सिंपल काय ध्यानात ठेवायचं आहे तिथं जर त्या मॉलिक्यूल ची जे काही टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इवन असतील तर आपण काय म्हणतो ती डायमॅग्नेटिक म्हणतो राईट. पण त्याला एक एक्सेप्शन आहे. जर तिथं 10 इलेक्ट्रॉन स्पीसीज आली किंवा 16 इलेक्ट्रॉन स्पीसीज आली तर तो मॉलिक्यूल डायमॅग्नेटिक न राहता तो मॉलिक्यूलची प्रॉपर्टी काय राहणार आहे पॅरामॅग्नेटिक राहणार आहे. हे तुम्हाला तिथे व्यवस्थित ध्यानात ठेवायचे. आय होप यू गॉट माय पॉइंट. चला तर भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये.